बोलो बाजाजीराव, क्या करोगे? खान साहेब काय बोलताय तुम्ही? तेही आमचा गुन्हा सिद्ध झाला नसताना? एक तर आमच्यावर खोटा आरोप ठेवून आम्हाला राजबंदी बनवलं, आमच्या दिवाणजीवर तुम्ही हात उचलला त्यांची कोणतीही चूक नसताना. आम्ही शिवाजी राजेंचे मेहुणे म्हणून आम्हाला ही वागणूक दिली जाते. परंतु आमचं नातं जेवढं सत्य आहे तेवढंच आमच्या निंबाळकर सरदारांचं आदिलशाहीतील योगदान ही महत्वाचं आहे. आमचे वडील मुधोजी राजे, आमचे आजोबा वणंगपाळ राजेंनी केवढे पराक्रम गाजवले हे तुम्ही विसराल, पण मराठा सरदार कधीही नाही विसरणार. म्हणजे खान साहेब, आमच्याकडून उद्या काही घडलं तर आम्हाला भी इस्लाम कबूल करावं लागेल? मग तर सगळंच कठीण होईल. देखो पांडे, और एक रास्ता है. 60,000 होन हमें दे दो. $60,000 होन? हाँ, एक तो हमारा मजहब कबूल करो या फिर बताई गई रकम अदा करो. देखो, अगर ये दोनों रास्ते मंजूर ना हो तो बड़ी बेकरारी से नतीजे का इंतजार करो. बाजाजीराव, 60,000 होन? नाईक जी, एवढी मोठी रक्कम लगेच मिळणं शक्य नाही. परंतु मग अफजल खान? आम्हाला ठाऊक आहे काय होणार आहे, पण आम्हाला या दोन्ही अटी मान्य नाहीत. बाजाजीराव, आमच्या कानावर आलेली कुजबूज तुम्हाला सांगतो. जर तुम्ही अफजल खानाला दाद दिली नाही तर तो साखळ दंडाला बांधून तुम्हाला हत्तीच्या पायाखाली देईल. नाईक जी, स्वराज्यासाठी ते आम्ही हसत हसत स्वीकार. अहो पण नाईक जी, तुम्हा आम्हापेक्षा भगवा महत्वाचा. 60,000 होन किंवा धर्मांतर? राजे, खानाने चांगलाच तिढा मारला हो. होय औसाहेब, आणि जो कोणी हा तिढा सोडवायला जाणार तोच त्यात अडकणार. हो ना, म्हणजे धर्मांतर केलं तर आपल्या सर्वांची नाचक्की होणार. आणि 60,000 दिले तर शिवबा राजेंचा मेहुणा नमला असा अर्थ काढला जाणार. तेही वाईटच. शिवाय 2 दिवसात एवढी रक्कम द्यायची म्हणजे कठीणच. औसाहेब, 60,000 होऊन आपणही देऊ शकतो, परंतु खानाला याची थोडी जरी कुणकुण लागली तरी तो बजाजीरावांना तकलीफ देणार. कसं? म्हणजे बजाजीराव आपल्याला सामील आहे किंवा बजाजीरावांनी लिहिलेलं पत्र जे अंकुश खानानं जप्त केलं त्याला पुष्टी मिळेल. ते पत्र बजाजीरावांनी आमच्यासाठीच लिहिलं होतं हे यावरून सिद्ध होईल. तेही खरंच, म्हणजे तिढा कसबीपणानं टाकलाय. औसाहेब, बजाजीराव आम्हाला सामील आहेत अशी खानाची खात्री पटली तर खान बजाजीरावांना हत्तीच्या पायाखाली देणार. परंतु रक्कम गुपचूप पाठवली तर? कशी पाठवणार आणि कोण पाठवणार? बजाजीराव नजर कैद देत आहेत. त्यांचे दिवाणजी सुद्धा तिकडे तळावरच अडकून पडलेत. शिवाय अवघ्या 2 दिवसात 60,000 होऊन कोणी दिले हाही प्रश्न उपस्थित होणार.
समजा रक्कम पांढरे सरदारांकडे दिली तरी ते ही गोष्ट गुप्त ठेवतील याविषयी खात्री नाही. म्हणजे रक्कम आम्ही दिली हेच सिद्ध होणार. मग तुम्ही काय ठरवलंय? आऊसाहेब, ही रक्कम बजाजीरावांनाच उभी करू द्या. त्यांच्या घरातल्यांना म्हणजे चिरंजीव महादेवराव, पत्नी सावित्रीबाई यांना तजवीज करू देत. पांढरे सरदारांना धावपळ करू देत. जर ही रक्कम बाहेरून उभी राहिली तरच बजाजीराव सुखरूप राहतील. आऊसाहेब, काहीही झालं तरी खानानं घातलेल्या तिढ्यात खान स्वतःच अडकला पाहिजे. ती आमची पुढची चाल असेल. आणि मोहरा असेल बहिरची. चला तयारी करा, तयारी करा. रहीम, इखलाक, चला सगळं तयारी करा. सगळे तयारी करा समजे. अरे पर कसली तयारी करा? मनाची तयारी करा, मनाची. मी तर केली हो, आता तुम्ही सगळ्यांनी करा. ए गप्पर गाणे तू बी कर. ए हिंगण मिट्ट्या, अरे गप्पार गाण कुणाला बोलतोयस? गणपत आहे, मी गणपत. अरे विसरलास का? अरे मला ठाव आहे तू गणपत आहे, पण आता ते बदलणार आहे. मी तर माझं नाव आधीच ठरवले, गाजी खान. गाजी खान? ए काय बोलतोयस? तुला काही याड लागला का काय? लागलं याड मला. ये बघा, समध्यांचं धर्मांतर होणार आहे. समध्यांचं लक्षात ठेवा, समध्यांचं धर्मांतर होणार. अरे एवढा मोठा मराठा सरदार, त्याचं धर्मांतर होतंय तर आपण कोण कुठचे चिलाट? छा धर्म बदलणं आपल्याला नाही जमणार. नाही जमणार? तुला मी नाही जमणार? तुला मी नाही जमणार का? मग ठीक आहे, 60,000 होऊन बरा. 60,000 होऊन भरले तर अफजल खान सोडीत असतो. आणि जर का नाही भरले तर तुमचा धर्मांतर होणार म्हणजे होणार. अरे देवा, अरे खराय का हे? तुम्हाला काहीच ठाव नाही होय. अरे आम्हासनी वाटलं त्या बजाजीरावांचं धर्मांतर होणार आहे. होय का? मग तू काय खानाचा जाव आहे का? वय आहे. अरे आता थांबायचं का नाही छावणीत? भगवंत तुम्हाला जी बुद्धी देईन तसं करावं. मी तर काय सांगणार. भगवंत लक्ष दे रे यांच्याकडे. नावाचं काय घेऊन बसलायत पांढरे? आपली कुळ तरी धड राहतील का याचा विचार करा. अहो रीती भाती कुळाचार सगळं भ्रष्ट होणार बघा. समधी मराठा फौज गपगार झाली. बहुतेक त्या बाजाजी सारखं आपलं बी धर्मांतर करायला लावतोय तो खान. आणि नसल करायचं तर होण आणून वाता त्या खानाच्या पायाशी. होऊन द्या आणि धर्मांतर करा अशी जर रीत सुरू झाली ना, तर याला फक्त आणि फक्त पांढरे सरदार तुम्ही जबाबदार असाल. तुम्ही बाजाजीरावांना इथं घेऊनच का आला? त्यांचा जीव धोक्यात, आपला टांगणीला. यो जो खानाचा तमाशा चाललाय ना, तो निव्वळ तुमच्यामुळे पांढरे. अवाशानं कोण भरोसा ठेवला आपल्यावर? आपली फौज तरी आपलं ऐकल का? हे असं रामायण महाभारत होणार आहे हे मला माहित होतं का? अहो कशाला सुखातला जीव दुःखात घातला असता. आमच्यासाठी ही मोहीम संपली. आम्ही जातो माघारी घरला. आम्हाला नाही जमायचं धर्मांतर करायला. या त्यांना कोणत्या तोंडाने थांबवायचं आता? अशी एक एक करून गळती लागेल सैन्यात. याचा अर्थ एकच, सैन्यात संदेश पोहोचला सुद्धा. आमच्या वाया गेलेल्या मुलास वचक बसवण्यासाठी आपण हिम्मत बहादूर अफजल खानास दख्खनच्या मोहिमेवर पाठवलेला आहे. परंतु प्रत्यक्ष लढाईच दिरंगाई करून त्याने धर्मांतराची मोहीम मध्येच सुरू केली आहे. त्याच्या ह्या अशा वागण्यानं जनतेत चुकीचा संदेश तर जाईलच,
पण सैन्यात सुद्धा बेदिली माजेल. त्यांनी धर्मांतराविरुद्ध शस्त्र उचलली तर काय होईल याचाही विचार करावा. मरहूम इब्राहिम आदिल शाह हे स्वतःला जगद्गुरू म्हणत असत. त्यांच्या पत्रावर प्रारंभी श्री गणेश असे लिहिले जाईल. दरबारात मां सरस्वतीची भव्य मूर्ती ठेवत. हे असं असताना मग या धर्मछलाच्या गोष्टी का सुरू झाल्या? कारण मरहूम बादशाह मराठ्यांचं महत्व जाणून होते. असो, त्याचा अर्थ एवढाच की ही मोहीम आता पूर्ण दिशाहीन झाली आहे. ये शाहजी बात तो बराबर कर रहा है. इस मुहिम में हमें फायदा तो नहीं, नुकसान ही हुआ है. नुकसान? हमारा खजाना जल्दी से खाली हो रहा है और ऐसे ही चलता रहा तो मुहिम नाकामयाब ठहराकर उसे बंद करना पड़ेगा. और सिवा की सिर की बात तो छोड़ो, उसका दीदार भी नहीं हुआ अब तक तो. अफजल खान को फौरन हमारा खास फरमान भेज दो. राजू, तुमची खेळी यशस्वी झाली. असं? जी राजू, तो खानाच्या फौजेतील मराठी सरदार लय बिथरलेत. म्हणजे सोडलेला बाण अचूक मर्मस्थानी लागला म्हणायचं तर. अहो राजू, अहो तुम्ही सोडलात बाण, पण मलवडीला जाई पावतूर त्याचा झाला साप किंवा बी सगळ्यांच्या पायात. आणि मग काय झाला ना नाचत सुरू. उत्तम झालं. अहो धर्म बदलून महादेवाचा महमद भाई आणि पिलाजीचा पिलखान होईल या भ्यानं लय जण पळून गेलो. पण खान बिथरला असणार. अहो आतून लय कावलाय त्यो, पण वरनं तसं दावत नाही. आणि पांढरे सरदार, त्यांची काय अवस्था? अहो त्यांचं काय, तो आण दाबून बुक्क्यांचा मार. पुरतं कात्री सापडलेत ते. जे आता 60,000 होऊन उभे करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आणि बजाजीरावांचं धर्मांतर होऊ न देण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच. तर अहो म्हणून तर ते अडचणीत आलेत. आमच्या मेहुण्यांना फलटण मधून ओढून घेऊन गेले. एवढं सोपं वाटलं का काय पांढरे सरदारांना? अहो लय हाय खाल्ले पांढरे सरदारांनी. हो आता ते झोपत बी नाहीत. आता सगळ्यांची झोप उडवण्याची वेळ आली आहे. विश्वासराव, आपला तोफांचा व्यवहार जो कधीच होणार नव्हता, तो 60,000 होनांना ठरला होता फिरंग्यांबरोबर. अहो ती तर आपणच उठवली होती की. तो व्यवहार खरा होता हे सिद्ध करायची वेळ आली आहे. अहो असं जर झालं ना तर खानाच्या सनकर मुस्काटातच बसल. तेच करायचं, सणसणीत मुस्काटात द्यायची. बार बार वही दोहरा रही है बड़ी बेगम साहिबा. वक्त जा रहा है, दौलत बर्बाद हो रही है. तो क्या गलत कह रहे हैं खान साहब? सही तो कह रही है बड़ी बेगम साहिबा. क्या सही कह रही है? वो क्या खाक जानती है हमें यहाँ क्या क्या चालें चलनी पड़ती है? क्या चाले चल रहा है खान साहब? जरा हमें भी तो समझाओ, नहीं तो हम बड़ी बेगम साहिबा को आगे क्या जवाब देंगे? एक तो हम आवाम में दहशत फैला रहे हैं और दूसरा धर्म बदलने का हुक्म निकालकर शाही खजाने में दौलत इकट्ठा कर रहे हैं. दौलत अब तक नसीब नहीं हुई है खान साहब. उल्टा उस बजाजी राव पर वक्त और खजाना दोनों बर्बाद हो रहे. लेकिन देखना, इस बार मुनाफा जरूर होगा. मला कशासाठी बोलवलं? बस यही याद दिलाने. सिर्फ 3 दिन में आपको अदायगी करनी है, वरना आपको भी धर्म बदलना पड़ेगा. जिम्मा आपने लिया है. पण हुजूर, फक्त 3 दिवसामध्ये एवढी मोठी रक्कम मी कशी उभारणार? आणि कोयऱ्यांकडून आणि बंगलोरवरून सुद्धा एवढ्या कमी मुदतीत रक्कम येणं अशक्य आहे. वो हम नहीं जानते, आप देख लो. काओ, काय झालं? चेहरा का उतरलेला तुमचा? पिलाजीराव, काय सांगायचं आता तुम्हाला?
खानानं भलतात पेच टाकलाय. कोणता पेच? अहो बजाजीरावांचं धर्मांतर जर थांबवायचं असेल तर 60,000 होऊन द्या असं म्हणतोय तो खान. आता सांगा कुठून जमणार एवढी मोठी रक्कम? अहो आपल्याला उलट टांगलं तरी सुद्धा एवढे होऊन जमणार आहेत का? अहो पण त्या बाजाजीरावचा बोजा तुम्ही का घेताय डोसक्यावर? त्याने घेतला, त्या खानानं टाकलाय डोक्यावर. त्यात भजाजीराव म्हणजे आपलं माणूस. माझी गत अशी झालीये, आलिया बोगासी. बघू. जयचंदी भाई, बाबान भाई, हाक मारल्याबरोबर आला. ते तर आमचं कामच आहे. आणि तुम्ही बोलवल्यावर आम्ही लगेच येणार. बोलून काय काम आहे? आम्हाला तुमच्याकडून कर्ज पाहिजे. मिळेल? किती रक्कम आहे? 60,000 हो. 60,000 हो? राजे, रक्कम बडी आहे. ज्याच्यासाठी मागतो आहोत तो माणूसही बडा आहे. जी तारण काय ठेवणार? म्हणजे मध्यस्थी तरी भरोशाचा माणूस आहे ना. म्हणजे तो नसेल तर अवघड आहे. हा म्हणजे आमच्या शब्दा धंदा चौपट होऊन जाईल. शब्दा मुद्दलच संपून जाईल. मुदलाचं काय घेऊन बसलं? उद्या तुम्ही संपाल. हे होऊन आम्हाला स्वराज्य कामासाठी हवे आहे. स्वराज्यासाठी लढणाऱ्या सरदारासाठी हवे आहे. ते होऊन आम्ही देऊ शकतो, पण द्यायचे तुम्ही. राजे, तुम्हाला तर आम्ही डोले झाकून देणार, पण ठीक. फलटणच्या देशमुखीची गहाणवट करा आणि कर्ज द्या. आम्ही आहोत. शेवटी निर्णय तुमचा. हा ठीक आहे, ठीक आहे. ही रक्कम कुठे आणि कशी पोचवायची ते आम्ही सांगू. चल चल चल. काय हे? अरे ही काय पद्धत झाली का? अयो माफ करा, पण महत्वाचं होतं की हो. महत्वाचं आहे म्हणून काय झालं? कोण आहे हा माणूस? आणि असं न सांगता माझ्या समोर कशाला आणला? अयो महत्वाचा माणूस म्हणूनच आणला की हो तुमच्या समोर. मतलब? बजाजीराव सांगत होते की नाही तोफांच्या व्यवहाराबद्दल. तो खरा होता हे सांगणारा हा पुरावा. आता हा गस्त घालताना सापडला बघा. ते 3-4 जण होते बघा याच्या सोबत, पण गेले किंवा पळून. पण हा घावला बघा हातात. अहो मग गर्दन मारायची त्याची तिथल्या तिथं. माझ्यासमोर कशाला आणायचं? नाहीतर खान साहेबांसमोर न्यायचं होतं. अयो ते बी केलं असतं बघा, पण ते तोफांच्या व्यवहाराची उरलेली रक्कम 55,000 होऊन बजाजीरावांनी ती रक्कम लपवून ठेवली की हो तुमच्याच घरी मलवडीला. हो, हे या माणसाला ठाऊक असते बघा. आणि ही खबर जर का खान साहेबांच्या कानावर गेली असती तर त्यांनी तुमचं करून सोडलं असतं की हो धर्मांतर. अरे देवा. यो डरून जाऊ नका. अहो ही भलतीच बिलामत. बजाजी ने रकम अदा की नहीं? लगता है शायद उसे हमारा डर नहीं. अब ये आंख मिचौली बांध. जी खान साहब, आज बजाजीराव का किस्सा खत्म कर देंगे, छोड़ेंगे नहीं उसे. बहुत इंतजार कर लिया हमने.
अब कुछ नहीं होगा। हमारी जेब में हो नहीं तो बजाजी के जिस्म में जान नहीं। चलो उस बजाजी को खत्म करेंगे। खान साहब, ये क्या है? 60,000 होऊन आहेत, मोजून घ्या आणि आता बजाजीरावांना सोडा।